पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे 21,000ची वसुली केल्याचा मुद्दा टाइम्स ऑफ महाराष्ट्रानं सातत्यानं लावून धरलाय. विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचे स्क्रीनशॉट आणि इतर पुरावे समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता वाढली होती. या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता या आश्वासनाला 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या कारवाईचं आश्वासन खरंच होतं की विद्यार्थ्यांना केवळ कारवाईचं गाजर दाखवलं गेलं? जर या प्रकरणाची चौकशी प्रत्यक्ष सुरू असेल तर 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून ही कारवाईचा एकही ठोस परिणाम का दिसत नाहीये? दोषींवर गुन्हा दाखल झाला का? कोणाची चौकशी करण्यात आली? विद्यार्थ्यांकडून पैसे मागण्यामागे नेमके कोण होतं याची माहिती अद्याप समोर का आलेली नाही, हे सगळे प्रश्न अनउत्तरित आहेत. पुरावे समोर आल्यानंतरही जर कारवाई होत नसेल तर चौकशी नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे की हे प्रकरण केवळ कागदोपत्री चौकशीपुरतंच मर्यादित राहिलंय? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणात कारवाईच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात काय घडले हे पुणे पोलिसांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. असं न घडल्यास विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.